लातूर मंडळ कार्यालय लातूर येथे दुपारी 1:30 वाजता द्वारसभा मोठ्या संख्येने संपन्न। राज्याच्या मुख्य सचिव माननीय सुजाता सैनिक, अतिरिक्त मुख्य सचिव माननीय आभा शुक्ला या तिन्ही वीज कंपन्याचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्यासोबत वीज कंपन्यातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित पगारवाढीबाबत महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी अभियंते अधिकारी कृती समिती पदाधिकारी यांच्यासोबत काल दुपारी मंत्रालयात संपन्न झालेल्या बैठकीत काही सन्माननीय तोडगा निघाला नसल्याने कृती समितीच्या दिनांक 7 जून 2024 रोजीच्या नोटीसनुसार मंगळवारी दिनांक 9 जुलै 2024 रोजीच्या सुरू होणाऱ्या लक्षणीय संपाच्या तयारीसाठी आज दुपारी दिनांक 5 जुलै 2024 रोजी दुपारी 1:30 वाजता व सोमवारी दिनांक 8 जुलै 2024 रोजी दुपारी 1:30 वाजता लातूर मंडळ कार्यालय लातूर येथे द्वारसभा आयोजित केली होती। यामध्ये कर्मचारी अभियंते व अधिकारी यांनी आपल्या मागणीसाठी बहुसंख्येने लातूर मंडळ कार्यालयासमोर आज प्रचंड द्वारसभा संपन्न झाली। यावेळी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व विभागीय सर्कल झोन यांनी सर्व कर्मचाऱ्यांना जागृत करावे असे सांगितले। यावेळी दिलीप भुसे, स्टेट इलेक्ट्रिकल वर्कर्स फेडरेशन, कमलाकर धुमाळ, महाराष्ट्र वीज कामगार महासंघ, शैलेश पाटील, सॉबिरडीट इंजिनियर असोसिएशन, ओम मुदगडे, विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियन, डॉक्टर DK गवळी, महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटन, गजानन लवराळे, महाराष्ट्र राज्य वीज कामगार काँग्रेस इटक, लातूर मंडळातील सर्व पदाधिकारी सभासद उपस्थित होते।